माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन, अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला. देवा, टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. देशातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज सकाळी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राहत्या घरी निधन झालंय. त्यांनी आपल्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अकस्मात निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जातीये. सध्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं पार्थिव कसबा बावडा येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आपल्या लाडक्या शिक्षण महर्षीला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि त्यांच्या संस्थांमधील हजारो विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. परिसरात पूर्णपणे शोकाकुल वातावरण निर्माण झालंय. डॉक्टर डी.वाय. पाटील हे देशाच्या शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग नाव होतं. त्यांनी शिक्षणाचा विस्तार करत उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमधून आजवर लाखो विद्यार्थी घडले आहेत. शिक्षणासोबतच त्यांनी राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहत असून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.